हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशन मध्ये मी आशुतोष सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःख प्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोहं रूपं नमाम्यहम्. हरिओम. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतेत. अतिशय सावकाशपणे हळूहळू बुद्धी ही आत्मस्वरूपावरती म्हणजे उपराम अवस्थेमध्ये सावकाश तू योजून ठेव. आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतेत हा सगळ्या ध्यानयोगाचा गाभा आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या सगळ्या अध्यायांचं सार जे आहे ते 6व्या अध्यायात आणि त्या 6व्या अध्यायाचं सार म्हणजे हा श्लोक शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आणि या श्लोकाचा गाभा म्हणजे आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतेत. मन आत्मसंस्थ म्हणजे स्वच्या जाणीवेवरती केंद्रित करून ठेव आणि ते सोडून बाकी कसलाही विचार करू नको. पण ही गोष्ट जमण्यासाठी म्हणून एकतर पहिली गोष्ट म्हणजे ध्यानाला बसण्यासाठी वेळ काढायला लागतो. पहिली बेसिक रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर मग हळूहळू त्या ध्यानाचं ड्युरेशन वाढवणे. आता 10 मिनिटापासून समजा आपण सुरुवात केली तर ते हळूहळू नेते 45 मिनिटापर्यंत नेणे. आता ते ध्यान त्याचं ड्युरेशन वाढत असतानाच म्हणजे वाढवत असतानाच त्या ध्यानामध्ये गोडी कशी निर्माण होईल याचा अभ्यास. ती कशी निर्माण होईल तर साइड बाय साइड त्यासाठी कुठला तरी एक स्वाध्याय चालू असला पाहिजे. स्वाध्याय चालू असला पाहिजे म्हणजे कुठल्या तरीच नाही पण कुठल्या तरी एका मान्यवर अशा ग्रंथाचा अभ्यास. जसं की ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, पातंजल योगसूत्र, नारदीय भक्तिसूत्र यासारख्या एखाद्या ग्रंथाचा प्रमाण ग्रंथाचा अभ्यास. हा जर का एका बाजूला चालू असेल तर त्या अभ्यासाचा एक परिणाम आपल्या अंतःकरणावरती असतो. त्यामध्ये संतांची उदाहरणं आलेली असतात. ज्ञानेश्वरी असेल तर त्यात अतिशय अवघड अवघड कन्सेप्ट अतिशय सुंदर उपमा देऊन एक्सप्लेन केलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. दासबोध असेल तर त्या दासबोधातल्या ओव्यांच्या गेयतेमुळे आपल्याला प्रेरणा मिळते ध्यान करण्याची. संतांचं प्रेमानेच अत्यंत प्रेममय अंतःकरणाने त्यांनी ते सगळे ग्रंथ आपल्यासाठी म्हणून लिहिलेले आहेत. समर्थांनी अतिशय प्रेमाने म्हणलंय, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, येणे गुणे दृढावे परमार्थ हा.
शिष्या एकांती बैसावे. एकांतामध्ये बसून स्वरूपी विश्रांती सजावे. म्हणजे मनाच्या वृत्ती शांत झाल्या की मनाची विश्रांती आहे. त्या त्यांच्या प्रेमाने लिहिलेल्या शब्दांचा आपल्या अंतःकरणावरती परिणाम होतो. त्यानंतर आपण करत असलेले सगळे व्यवहार हे सद्गुरू प्राप्त झाले असतील तर हा एक ऍडव्हान्टेज असतो की त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवून एकतर आपण गोष्टी करतो आणि एक टार्गेटेड फोकस मिळतो. आणि जर का सद्गुरू म्हणजे अनुग्रह जर का झाला नसेल तरी देखील ज्या संतांवर आपली श्रद्धा आहे किंवा ज्या ईश्वराबद्दल आपल्याला प्रेम वाटतं, ईश्वराच्या ज्या रूपाबद्दल आपल्याला प्रेम वाटतं, आपले सगळे व्यवहार हे त्याची पूजा या सिन्सिअर भूमिकेतून करणे याचा प्रचंड मोठा परिणाम ध्यानावर होतो. फक्त कर्म असंच नाही तर साधं व्यवहारातलं बोलणं सुद्धा समोरच्याला लागेल असं न बोलणं हे तप आहे असं भगवद्गीतेने सांगितलं. खूपच अवघड गोष्ट आहे. तप म्हणजे बाकी काहीतरी वाळवंटामध्ये एका पायावर उभं राहा वगैरे असं गीतेत सांगितलं असतं तर ते एक वेळ सोपं असतं. पण आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्याकडनं जास्त अपेक्षा असतात आणि म्हणून त्या व्यक्तीला न ती व्यक्ती दुखावली जाणार नाही अशा पद्धतीने तिच्याशी वर्तन करणं जवळच्या व्यक्तीशी हे जास्ती अवघड असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा साधतील तर मी आता जे वागणार आहे किंवा मी आता जे बोलणार आहे हे स्वामींना आवडेल का? हे महाराजांना आवडेल का त्यांनी ऐकलं तर? हा विचार कॉन्स्टंट जर मनामध्ये असेल, आपण कुठलीही गोष्ट बोलताना किंवा कुठलीही गोष्ट करताना, मी आता हे जे बघतोय, हे स्वामींना आवडेल का? मी असं हे बघतोय हे. घाबरूनचा प्रश्न नाहीये, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी हे आलं पाहिजे. घाबरायला अनेक सोर्स आहे आपल्याकडे. मृत्यू हा सगळ्यात मोठं कारण आहे. घाबरून चांगलं वागण्यासाठी, की सगळ्यांना मरायचंय, चांगलंच वागा ना मग. पण आपल्याला घाबरून परमार्थ करायचं नाहीये याचं कारण तो नॅचरलीच आपल्याला फुलवत जायचंय. जे कृष्णमूर्ती असं म्हणायचे की जसं एखादं फूल उमलतं तसं ध्यान लागलं पाहिजे. जसं एखादं फूल उमलतं तसं ध्यान लागलं पाहिजे. याचाच अर्थ ते फूल आपण बोटाने त्याच्या पाकळ्या बाजूला करत नाही. ते नॅचरली फुलत जातं त्याच्या आतल्या पोषण द्रव्यांच्या माध्यमातून आणि एन्व्हायरमेंट त्या रोपाला जे दिलं जातं त्यामुळे ते फूल फुलतं. तसं आपल्या दैनंदिन जीवनातलं साधनेचं फूल जर फुलायचं असेल तर त्याला आपल्या अंतःकरणाचं एन्व्हायरमेंट प्रॉपर पाहिजे. आम्ही एन्व्हायरमेंटच काहीतरी घाणेरडं क्रिएट करून ठेवतो आणि मग ध्यानाला बसतो. ते लागणारच नाही ध्यान तसं. त्यामुळे ध्यान ही गोष्ट जेवढी इम्पॉर्टंट आहे त्याच्या बरोबरीच किंवा कांकणभर जास्तच इम्पॉर्टंट गोष्ट ही ध्यान सोडून इतर व्यवहार काळात तुम्ही कसे वागता ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचा सगळ्याचा कलेक्टिव्ह इफेक्ट ध्यानावरती होत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की नामस्मरण मनामध्ये चालू नाही असा म्हणजे नामस्मरण विरहित मन जास्त काळ असू नये असं म्हणलं जातं. याचं कारण असंच आहे कारण का मनामध्ये आपोआपच नामस्मरणामुळे पवित्र अशा वृत्ती निर्माण होतात. भगवान श्रीरामांनी जे आयुष्य त्यांनी जगून दाखवलं, वस्तुपाठ घालून दिला, कसं जगावं याचा. त्या सगळ्याचा एक कोडेड फॉर्म मध्ये ते राम या 2 अक्षरांच्या मध्ये म्हणून भगवान शंकरांनी कंठामध्ये ही 2 अक्षर ठेवलेली आहेत असं. म्हणजे रामाचं चरित्र शतकोटी कितीतरी विस्तारलेलं आहे. आणि ते आपल्याला मिळावं यासाठी म्हणून देव, दानव आणि मानव असे 3 जण भगवान शंकरांच्याकडे गेले.
की ते चरित्र आम्हाला सांगा, आम्हाला त्याचा उपदेश करा किंवा द्या असं म्हणून. तर त्या चरित्राचे 3 भाग केले. ते ते 3 भाग केल्यानंतर 3,33,333 श्लोक हे तिघांच्या मध्ये वाटले. आणि मग एक श्लोक उरला 32 अक्षरांचा. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षरं असतात. तर रामाचं चरित्र अनुष्टुप छंदामध्ये आहे. तर 32 अक्षरांचा एक श्लोक उरला. त्यातले 10-10 अक्षरं सगळ्या तिन्ही ह्यांना वाटली. देव, दानव आणि मानव. 2 अक्षरं राहिली राम. ती भगवान शंकरांनी कंठामध्ये धारण केली, की सगळ्या शतकोटी चरित्राचं एकच आहे राम. तेवढं सार आहे. हे एन्व्हायरमेंट क्रिएट करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे अंतःकरणाचं. त्यासाठी म्हणून स्वामी माधवनाथ म्हणजे माझे सद्गुरू स्वामी माधवानंद आणि त्यांचे सद्गुरू स्वामी माधवनाथ हे नेहमी असं म्हणायचे की अध्यात्म किंवा परमार्थ इज अ फुल टाइम बिझनेस. म्हणजे बिझनेस असं ते म्हणायचं नाहीत, पण ही फुल टाइम करण्याची गोष्ट आहे. पार्ट टाइम आम्ही फक्त एक 5 मिनिटं ध्यान केलं आणि मग नंतर देवाने आमचं सगळं सांभाळावं. सांभाळतोच आहे तो. जो श्वास चाललेला आहे तो देवच सांभाळतोय. तुम्ही ठरवलं तरी देखील तो बंद होणार नाही. पण साधनेच्या दृष्टीने आम्हाला जर का ती अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्यासाठी म्हणून त्या साधनेचे कष्ट आणि त्यासाठी लागणारं एन्व्हायरमेंट हे आम्हाला त्याला प्रोव्हाइड करायला लागतं. आणि ही फार महत्वाची गोष्ट शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनकृत्वान किंचिदपि चिंतयेत याच्या बॅकग्राऊंडला ही सगळी गोष्ट आहे. आणि शनै शनै याचा अर्थ होईल कधीतरी, शनै शनै सावकाश करूया असा आळशीपणा नाहीये त्याच्यामध्ये. शनै शनै याचा अर्थ शांतपणाने समजून घेत, धृतीयुक्त बुद्धीने की मला हे करायचंच आहे, या धृतीयुक्त बुद्धीने. आता ध्यानाला बसताना ही पॉझिटिव्हिटी मनामध्ये आपण जर का घेऊन बसलो, की हो, मी त्या शुद्ध जाणीवेवरती अवधान केंद्रित करू शकणार आहे, मला ते जमणार आहे, ही पॉझिटिव्हिटी घेऊन बसलो तर त्याचा एक वेगळा परिणाम असतो, की हो मला हे जमणार आहे. सर्व संतांनी ते केलं, मग आपल्याला जमेल का नाही? आपण आपली काय साधनच नाहीये. कितीतरी दिवसानंतर आज मी ध्यानाला बसलोय किंवा बसलीये. आता काय मला ते जमेल का नाही? जमेल. कारण आपलं मूळ स्वरूपच ते आहे. नंतर केव्हा तरी घडण्याची ही गोष्टच नाहीये. काहीतरी प्राप्त होण्याची देखील गोष्ट नाहीये. प्राप्तच आहे ते चित्तामध्ये आकलन त्याचं होण्याची आवश्यकता आहे. आता मी काही दिवसानंतर आत्मा होईन असं नसतं. मी आत्मस्वरूपच आहे. पण माझ्या चित्तावरती व्यक्तिमत्वाच्या मुळे आलेल्या वृत्तींचा पडदा आहे आणि तो साधनेनं हळूहळू हळूहळू बाजूला करून त्या चित्तामध्ये म्हणजे ते चित्त शुद्ध जाणीवेने पूर्णपणाने व्यापून राहणं हे जे आपलं गोल आहे की स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती फोकस करणे. ही गोष्ट मला जमणार आहे या पॉझिटिव्हिटीने आणि उत्साहाने ध्यानाला बसायचं. आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे की नियमितपणाने ध्यानाला बसत बसत हळूहळू ध्यानाची वेळ वाढवणे, दररोजच्या ध्यानाची. दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी एकदा महिन्यातनं किंवा आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा असं ध्यान करणे की जे टाइमलेस असेल. टाइमलेस म्हणजे की दीर्घकाळ ध्यान. त्याला गजरच लावायचं नाही, की आता मी अर्ध्या तासानंतर उठणार आहे. असा गजर लावायचा नाही. अंबुराव महाराजांचा असा नेम असायचा. एक होता तो तृप्तीचा नेम होता. तृप्तीचा नेम याचा अर्थ टाइमलेस ध्यान. कितीही वेळ त्याला काही हेच नाही.
लिमिट नाही. जोपर्यंत तृप्ती होत नाही तोपर्यंत ध्यान. कितीतरी भारी वाटतं ऐकूनच. की त्या स्वच्या जाणीवेचा वृत्तीरहित असा अनुभव मला येईपर्यंत मी बसीन, त्याशिवाय मी उठणार नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. सिन्सिअरिटी फार महत्वाची गोष्ट. आणि याच्यामुळे काय प्राप्त होतं तर प्रशांत मनसम. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखम उत्तमम. उत्तम असं सुख प्राप्त होतं. उपैती शांत रजसम. ब्रह्मभूतम अकल्मषम. रजोगुण शांत होतो. रजोगुण म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती. कर्म करण्याची प्रवृत्ती व्यवहार काळात शांत होते असा त्याचा अर्थ नाहीये. तर मनाचा विचार निर्माण करण्याची जी प्रवृत्ती असते ती शांत होते. बुद्धीचा बुद्धीमध्ये जे वेगळे विचार येतात, वेगवेगळ्या गोष्टी ती आठवायचा प्रयत्न करते, स्मृती, कल्पना याच्या माध्यमातून ते शांत होतं. म्हणून उपैती शांत रजसम. आणि तो रजोगुण किती शांत होतो तर आता हा रजोगुण शांत झालेला आहे आणि त्या स्वच्या अस्तित्वाची जाणीव मला जाणवते आहे, हे नोटिंग सुद्धा बुद्धी थांबवते, इतका तो रजोगुण शांत होतो. आणि केवळ तत्वस्वरूप म्हणजे जाणीव स्वरूप ते चित्त होऊन राहतं आणि मग ती जाणीव त्या तत्वामध्ये विलीन होऊन जाते. ती प्रोसेस नॅचरली होते. त्याच्यामध्ये आपल्याला काही करावं लागत नाही. पण आपल्या प्रक्रियेचं टोक इथपर्यंत आहे, की स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती फोकस करून राहण्याचा प्रयत्न करणं. त्यासाठी एन्व्हायरमेंट क्रिएट करणे. आणि ते एन्व्हायरमेंट मनाचं क्रिएट करत असताना नामस्मरण हा जसा अत्यंत महत्वाचा भाग आहे, तशीच दुसरी एक ट्राय करण्यासारखी आणि अतिशय रेकमेंडेड अशी पद्धत म्हणजे व्यवहार काळात सुद्धा स्वरूपानुसंधान राखण्याचा प्रयत्न करणं. जसं आपण ध्यानाच्या काळामध्ये स्ववरती अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, तसं व्यवहार काळामध्ये सुद्धा व्यवहार चालू असताना एक अवधान स्ववर ठेवता येतंय का, ऍज फार एज पॉसिबल बघणे की आपल्याला हे जमतंय का. काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात रुटीन झालेल्या असतात. जसं की स्वयंपाक करणे, गोष्ट रुटीन झालेली असते. फोडणी टाकणे, भाजी निवडणे किंवा गाडी चालवणे, कार चालवणे. प्रॉपर शिकलेली व्यक्ती असेल तर त्यासाठी कार चालवणे ही गोष्ट काही फार अशी फुल अटेन्शन देऊन आता त्याला बाकी काहीच दुसरं करता येत नाही असं नसतं. कार चालवता चालवता ती व्यक्ती फोनवर बोलते, बाकीच्यांशी गप्पा मारते, आजूबाजूला बघते. ज्या ज्या गोष्टींच्या मध्ये आपल्याला जास्ती अटेन्शन खूप जास्त देण्याची गरज नाहीये, अशा ऍक्टिव्हिटीज आपल्या दिवसभरातल्या कुठल्या आहेत हे आपलं आपणच रिव्ह्यू करत जाणे. आता समजा मला कपडे वाळत घालायचे धुतलेले, त्याच्यामध्ये मला काही बुद्धीच्या अटेन्शनची फार आवश्यकता नाहीये. थोडं बेसिक ते जमतंय म्हणजे होतं. कधी कधी तर आपल्याला लक्षात पण येत नाही कधी झाले कपडे वाळत घालून. तर अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज नोट डाऊन करणं, की हा मला कपडे वाळत घालताना काही फार जास्त मला इंटलेक्च्युअल काम काही नाहीये किंवा भांडी घासताना इंटलेक्च्युअल काम माझं काही नाही. ते माझं रुटीन आहे, नेहमीच आहे, मला ते जमतंय. त्यासाठी मला लक्ष खूप एकाग्र नाही करावं लागत. ते मला माहिती आहे कसं करायचं. अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये कटाक्षाने आपलं अंतःकरण एका बाजूला स्वच्या जाणीवेवरती केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे. आणि हे अटेम्प्ट स्वच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करण्याचे अटेम्प्ट आपण जेवढे सिन्सिअरली आणि जेवढे जास्त वेळेला करू तेवढे आपले ध्यानामधले एफर्ट्स हे कमी लागतात आपल्याला.
मन तयार करण्यासाठी. इंग्रजीमध्ये ती एक म्हण आहे की तुम्ही शांततेमध्ये जास्त घाम गाळा तर युद्धाच्या काळात तुमचं कमी रक्त सांडेल. तसंच आहे ते की शांततेच्या काळात म्हणजे ज्या काळात तुमच्या शारीरिक अवस्था चांगल्या आहेत, ज्यावेळेला तुम्हाला शारीरिक काही व्याधी नाही, डिपेंडन्स तुमचा निग्लिजिबल आहे, नलच आहे, त्यावेळेलाच आपण हा योग साधून घेतला पाहिजे. म्हणजे युद्धाच्या काळात म्हणजे शेवटच्या क्षणी आपलं ती गोष्ट जितकी स्थिरावलेली असेल, जितकं मनाला त्या गोष्टीबद्दल, साधनेबद्दल आणि ध्यानाबद्दल किंवा अनुसंधानाबद्दल जितकी प्रीती डेव्हलप झालेली असेल, तितकं कारण काय झालेलं असतं शेवटी म्हणजे अगदी मृत्यूच्या समयी असं काही धरायला नको. पण शेवटी याचा अर्थ जसं वय वाढत जातं तसं एंगेजमेंट्स शारीरिक कमी होत जातात. म्हणजे रिटायर होतो आपण. मग आपले दैनंदिन व्यवहार कमी होत जातात. मग एंगेजमेंट्स कमी झाल्यानंतर मनाची मात्र अस्वस्थता तशीच राहते. पण एंगेजमेंट्स मात्र बाहेरून कमी झाल्यात आणि मग ते मन अशांत होतं. कारण का मनाचा रजोगुण जेवढा वाढलेला आहे, तेवढं त्याला खाद्य मिळत नाही तो रजोगुण शांत करण्यासाठी. त्यामुळे शारीरिक कंडिशन ज्या वेळेला आपल्या चांगल्या आहेत, ज्या वेळामध्ये आपण हा योग साधू शकतो, त्या वेळात आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून घ्यावा, असं सगळ्या संतांनी आपल्याला अतिशय प्रेमाने आशीर्वाद दिलेत. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, की तपस्वीभ्यो तपस्वीभ्यो धिको योगी, ज्ञानीभ्योपी ज्ञानीभ्योपी मतोधिकः, कर्मीभ्यश्चाधिको योगी, तस्मात योगी भव अर्जुन. तपस्वींपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. तपस्वीभ्यो धिको योगी, ज्ञानीभ्योपी मतोधिकः. ज्ञानी लोकांच्या पेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. कर्मीभ्यश्च अधिको योगी, जे अत्यंत सतत कार्यमग्न असतात त्यांच्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून तू योगी हो, तस्मात योगी भव अर्जुन. हा भगवानांनी आपल्याला दिलेला आशीर्वाद आपण अंतःकरणामध्ये त्यांच्या प्रेमासहित जपून ठेवून आता आपण ध्यानाला बसूया. आज आपण 15 मिनिटं ध्यानाला बसणार आहोत. शांतपणाने मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे, ताठ बसणे, डोळे मिटणे, भ्रूमध्यापाशी म्हणजे कपाळाच्या मध्याशी सुरुवातीला अवधान केंद्रित करून हळूहळू श्वासाच्या लयीवरती मंत्र, श्वास घेताना सो, सोडताना हम, हा मंत्र चालवणे. त्या मंत्राच्या साह्याने हळूहळू अंतःकरणामध्ये विचार जसजसे कमी होतील तसतसं स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करून राहण्याचा प्रयत्न करायचा. हरिओम. सुरुवातीला आपण 3 वेळा ओंकार करू आणि त्यानंतर 15 मिनिटं शांत बसे. हरिओम तत्सत. ओहो. ओहो. ओहो.
हरि ओम, हरि ओम, हरि ओम। हरि ओम, हरि ओम, हरि ओम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडि गार्हस्थ्ये किल एकनाथसदृशो वृत्तौ तुकारामवत्। सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्। हरि ओम। श्री राम।